नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय, जय शंभूराजे. स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत कर्नाटकमध्ये. परवाचा व्लॉग तुम्ही पाहिलाच असाल. आपण जमखंडी येथील राजवाडा बघितला. तर आता आपण तिथे जमखंडीजवळच कडपट्टी म्हणून एक गाव आहे. जमखंडीपासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजेच कर्नाटकमधील बागलकोट जिल्हा, जमखंडी तालुका आणि कडपट्टी गाव असं हे देवस्थान आहे बसवेश्वरांचं. तर बघू शकताय त्या गावाची कमान किती सुंदर आहे. सुंदर प्रकारे अशी कमान त्यांनी केलेली आहे. जिथं आपण गावात एंट्री करतो तिथे त्याला कन्नडमध्ये ते लोक अक्षी बागल असे म्हणतात, म्हणजेच गावची कमान. जिथून आपण गावात एंट्री करतो ती कमान. तर इथे आपण आज मित्रांनो आलेलो आहोत कडपट्टी येथे. तर खूप सुंदर असं देवस्थान आहे हे. आणि कर्नाटकातली मंदिरं तुम्हाला माहीतच असतील किती सुंदर प्रकारे त्यांनी बनवलेली असतात, किंवा नक्षीकाम, कलर काम आणि जे कमान वगैरे त्यांच्या असतात त्या खूप सुबक असतात. त्यांचे जे कळस वगैरे खूप छान प्रकारे ते करतात. तर अशाच एका मंदिराला आपण आज भेट देणार आहोत आणि देवांचं आपण दर्शन करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण जे निघालो आहे ते मोठा बसवेश्वर, म्हणजे छोटा बसवेश्वर आणि मोठा बसवेश्वर असे 2 भाऊ आहेत. आता जे आपण कमानीतनं आत शिरतोय ते मोठ्या बसवेश्वरच्या, म्हणजे रोडच्या, म्हणजे कमानीतनं आत आल्यावर रोडच्या डाव्या साईडला मोठा बसवेश्वर आहे, रोडच्या उजव्या साईडला छोटा बसवेश्वर आहे. तर आपण त्यातल्या आता मोठ्या बसवेश्वराच्या मंदिरात दर्शन करायला जाणार आहोत. तर मित्रांनो, कमानीमध्येच एका बाजूला मारुतीचं दर्शन होतं आणि दुसऱ्या बाजूला गणपतीचं दर्शन होतं. असं दर्शन करून आपण कमानीतनं आत पाऊल टाकला की असं पुढं दिसतं ते सुंदर असं बसवेश्वरांचं मंदिर. बघू शकताय तुम्ही, नक्षीकाम किती सुंदर केलेलं आहे. आणि एकदम म्हणजे असं लांबून तुम्हाला वाटणारच नाही की हे सिमेंटमध्ये किंवा असं कॉन्क्रीटमध्ये वगैरे केलेलं आहे. कारण इतकं सुबक आणि इतकं कोरीव काम आहे, बारीक नक्षीकाम आहे. असं वाटणार की ते थर्मोकॉलने किंवा फायबरमध्ये केलेलं आहे की काय, असं तुम्हाला जाणवणार आहे. इतकं असं सुबक नक्षीकाम केलेलं आहे. खूप भारी मंदिर आहे हे, खूप सुंदर आहे. बघू शकता तुम्ही, मंदिर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. त्याचा जो कळस आहे तो कळस तर तुम्हाला वाटणारच नाही की हा सिमेंटमध्ये केलेला आहे. तो कळस तर पूर्णपणे थर्मोकॉलचाच वाटतो. अगदी कोणीही आला पहिल्यांदा बघितलं की तसंच वाटतं. आणि असं हे मोठ्या बसवेश्वरांचं हे मंदिर आहे. तिथे बाजूला बघू शकताय मित्रांनो, जे लग्नात गुगुळ करतात त्या गुगुळची तयारी चालू आहे. गावात एखादं लग्न वगैरे असणार आहे, त्यामुळे ते गुगुळची तयारी करतात. म्हणजे इथून गुगुळ काढलं जातं लग्नाचं. लग्नामध्ये जे गुगुळ असतं, काहींच्या लग्नात गोंधळ असतं त्या पद्धतीचं. तर आता आपण मंदिरात प्रवेश केला आहे, बघू शकताय. तर मंदिरात प्रवेश केल्यावर हे असे दगडी खांब आहेत, म्हणजे दगडी कॉलम आहेत. पूर्ण दगडाचं आतमध्ये बांधकाम दिसतं. तर आता आपण बसवेश्वरांचं म्हणजेच इथे दर्शन करून घेऊया आपण. बघू शकताय खूप सुबक अशी पूजा केलेली आहे, खूप सुंदर पूजा केलेली आहे आणि बघता क्षणी प्रसन्न व्हायला होतं. तर मित्रांनो, म्हणजे ज्यांचा नवस वगैरे असतो त्यावेळेला, किंवा सोमवारचं अमावस्येला, त्यावेळेला इथे मित्रांनो बुत्तीपूजा केली जाते. म्हणजे जो आपला तांदळाचा भात असतो तो भात शिजवला जातो आणि त्या भातापासून ते हे म्हणजे पूजा केली जाते. भातामध्ये महादेवांची मूर्ती केली जाते, परत विसर्पिंड केली जाते, अशा पद्धतीनं. तर आज काय नव्हतं त्यामुळे तसं काही केले नव्हते, पण सुंदर अशी पूजा केली होती. परत इथेच बाजूला विभूती म्हणजेच भस्म असे ठेवलेलं आहे. हे पुढे झालं की त्यांच्या पुढेच बरोबर महालिंगेश्वरांचं दर्शन होतं. आणि हे बघू शकता आतमध्ये मंदिर किती सुंदर आहे. दगडामध्ये पूर्ण आहे, असे छोटे छोटे म्हणजे दगडी खांब आहेत, हे कॉलम टाईप नक्षीकाम केलेलं. आणि खूप जुनं मंदिर आहे मित्रांनो हे, आणि खूप फेमस देखील आहे. याची यात्रा श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारपासून चालू होते. ते 1 आठवडा याची यात्रा असते मित्रांनो. खूप मोठी यात्रा भरते मित्रांनो, म्हणजे लाखो पब्लिक असतं. आणि दोन्ही देवांच्या, छोट्या बसवेश्वर आणि मोठा बसवेश्वर, अशा दोघांच्याही पालख्या काढल्या जातात आणि रथ असतात मोठे मोठे. तर अशी ही खूप मोठी यात्रा असते. तर बघू शकताय मंदिराचं काम किती सुंदर केलेलं आहे, कलर काम किती सुंदर केलेलं आहे.
बारीक असं नक्षीकाम देखील केलेलं आहे। आणि असं हे मोठ्या बसवेश्वरांचं मंदिर आहे। तर इथे गुगुळचं काम देखील चालू आहे, बघू शकताय। वातावरण किती सुंदर आहे आणि हे जे आहे तो मेन एंट्रन्स आहे, म्हणजे इथून मंदिरात प्रवेश करायचं प्रवेशद्वार आहे हे। आणि असं हे सुंदर अशा बसवेश्वरांचं आपण दर्शन करून बाहेर आलेलो आहोत। तर बाहेर आता आपण छोट्या बसवेश्वरांच्या मंदिराकडे निघणार आहोत। तर मित्रांनो, इकडे तुम्ही कर्नाटकमध्ये जमखंडी, मुधोळ या साईडला आलात तर नक्कीच ह्या मंदिराला भेट द्या। आणि इथेच बाजूला बघू शकताय महादेवांची सुंदर अशी मूर्ती केलेली आहे। 15 ते 20 फूट उंचीची अशी ही मूर्ती आहे, जास्त नाही आहे पण छान केलेली आहे, सुबक अशी मूर्ती आहे। इकडे हे आक महादेवी म्हणजेच बसवेश्वरांची जी बहीण आहे त्यांची देखील इथे मूर्ती आहे। परत हे जे बांधकाम दिसतंय किंवा हा जो कळस दिसतोय, हा कळस मित्रांनो नवीन केलेला आहे, म्हणजे आता सध्याचा आहे, त्याला अजून कलर काम केलेलं नाही, फक्त चुना मारून ठेवलेलं आहे। आणि इकडे मागे देखील पोवळ्या करायचं चालू आहे काम। पोवळ्या म्हणजे येणाऱ्या भक्तांसाठी राहण्यासाठी। तर त्या मंदिराच्याच बाजूला निलव्वा देवीचं पण एक मंदिर आहे, बघू शकता किती सुंदर मंदिर आहे आणि नक्षीकाम कसं केलेलं आहे। 1995 साली बांधलेलं आहे मित्रांनो हे मंदिर, असं हे मंदिर आहे। आणि आता आपण निघणार आहोत ते छोट्या बसवेश्वरांचं दर्शन करायला। तर मित्रांनो, या मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या, इथे येऊन नक्की जावा। जर का तुम्ही कर्नाटकमध्ये मुधोळ, बागलकोट किंवा जमखंडी या साईडला आलात तर नक्की या। आणि बाहेर पडताना इथे कमानीच्या बाजूलाच एक दीपमाळ आहे मोठी अशी लाल दगडामध्ये। हे जे लाल दगड आहेत ते चिरा किंवा जांभा दगड नाही आहे, काळ्या दगडासारखे लाल दगड आहेत। बाहेर अशी दुकानं आहेत, विभूती, भस्म, तुम्ही काय म्हणता ते, रुद्राक्षाचे वगैरे। मोठ्या बसवेश्वरांचं दर्शन करून बाहेर आलो की समोरच आपल्याला कमानीच्या समोरच अगदी दुसरी कमान दिसते, ती म्हणजे त्यांच्या भावाची, म्हणजेच छोटा बसवेश्वर। याला इथे पवाड बसवेश्वर असं देखील म्हणतात। तर ही देखील खूप सुंदर अशी कमान आहे बघा मित्रांनो, कमानीच्या वरती महादेवांची मूर्ती आहे आणि इकडे बाजूला हा एंट्रन्स आहे, इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत। तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे ते जुनं मंदिर खूप छान होतं, ते पण ते खूप जुनं झालेलं, त्यामुळे आता नवीन बांधकाम चालू आहे। ते मंदिर हे अशा पद्धतीने आता नवीन मंदिर होणार आहे मित्रांनो। सगळं मंदिर पूर्ण दगडामध्ये आहे, बांधकाम काही नाही आहे त्यामध्ये, पूर्ण दगडामध्ये सगळं मंदिर आहे मित्रांनो। बघू शकताय दगडाला किती नक्षीकाम, किती कोरीव काम केलेलं आहे। इकडे बाजूला नक्षीकाम वगैरे चालू देखील आहे, हे क्रेनने हे दगड आणतात आणि तिथे फिक्स करतात। अशा पद्धतीचं हे मित्रांनो पवाड बसवेश्वर म्हणजेच छोट्या बसवेश्वरांचं हे मंदिर आहे। छोटे बसवेश्वर जे आहेत ते स्वयंभू आहेत मित्रांनो, त्यांची जागा त्यांनी हलवलेली नाही आहे, ते स्वयंभू आहेत, म्हणजे इथे स्थापन केलेले आहेत। तर आपण आता दर्शन करायला जाणार आहोत, त्यांची जागा हलवण्यात आलेली नाही आहे, जिथे जसे आलेले तसेच ठेवलेले आहे, म्हणजे थोडे खाली आहेत। तिथे बाजूला त्यांनी खाली जाण्यासाठी वाट ठेवलेली आहे, तिथे जाऊन पूजा वगैरे आपण करू शकतो। आणि मंदिर थोडंसं उंच केलेलं आहे नवीन मंदिर। जुनं मंदिराचा माझ्याकडे फोटो असला तर मी तुम्हाला नंतर कधीतरी हे करेन, कारण आत्ता सध्या माझ्याकडे ते जुन्या मंदिराचा फोटो नाही आहे मित्रांनो। तर इकडे बघू शकता काम चालू आहे, म्हणजे नक्षीकाम, कोरीव काम हे चालू आहे, बघू शकता कशा पद्धतीने चालू आहे। 1 वर्ष होत आलं मित्रांनो ह्या कामाला चालू आहे, तरी अजून एक 7-8 महिने तरी जातील असं वाटतंय, बघूया अशा पद्धतीने काम करतायत। तर मित्रांनो, मंदिरांचं काम पूर्ण झाल्यानंतर देखील मी व्हिडिओ करणार आहे, तो देखील व्हिडिओ अपलोड करेनच। तर व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करत जावा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या चॅनल सबस्क्राईबची खूप गरज आहे, तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। ते बघू शकता अशा पद्धतीने हे कोरीव काम आहे, आता आपण पूर्ण बघून घेणार आहोत। बघू शकता हे छोटे छोटे हत्ती वगैरे एक आकाराचे, किती बारकाईने काम केलेलं आहे आणि किती सुबक दिसतंय काम। तर अशा ह्या मंदिराला मित्रांनो नक्की भेट द्या, अवश्य भेट द्या। आणि पूर्ण काम झाल्यावर तर एक नंबर दिसणार आहे मित्रांनो मंदिर। आता एवढं व्यवस्थित म्हणजे काम चालू असल्यामुळे खूप डिटेलमध्ये आपल्याला बघता येत नाही आहे,
क्लिअरली डिझाईन वगैरे दिसत नाही आहेत. तर हे असे बघू शकता खांब वगैरे हे असे नक्षीकाम करून ठेवलेले आहेत. तर अशा या सुंदर अशा मंदिराला पवाड बसवेश्वर आणि मोठे बसवेश्वर म्हणजेच दोघा भावाभावांच्या मंदिराला नक्की भेट द्या. तर मित्रांनो चला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जावा. आणि मी असेच रोज व्हिडिओ घेत येत जाईन तुम्हाला नवीन सपोर्ट करा. चला मित्रांनो, बाय. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.